कोकणात पावसाची काय स्थिती आहे पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। मुंबई गोवा महामार्गावरील वाकेड घाटात संरक्षक भिंतीसह दरड कोसळली। महामार्गावरची वाहतूक एका लेनवरून सुरू, दरड हटवण्याचं काम सुरू। पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करोळ घाटामध्ये दरड कोसळली। मातीचा ढिगारा आणि दरड रस्त्यावर आल्याने सिंधुदुर्गातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम। करोळ घाटात दरड कोसळल्यानंतर माती मलबा हटवण्यासाठी जेसीबीची मदत, रस्त्यावरील ढिगारा बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत। दक्षिण रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपलं। लांजापाठोपाठ राजापूरमध्येही धुवाधार पाऊस। शहरातील जवाहर चौकात शिरलं अर्जुना नदीचं पाणी। व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना। रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस। मुंबई गोवा महामार्गावरील लांजा डेपोजवळ रस्त्यावर आलं पाणी। ठेकेदारांच्या दर्जाहीन कामामुळे पाणी रस्त्यावर एसटी स्टँड परिसरातील पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांची कसरत। रत्नागिरीतील मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। मुचकुंदी नदी दुथडी भरून वाहते, तर खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवर। रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत। संगमेश्वरच्या रामपेठ बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं। दुकानं, घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठं नुकसान। शास्त्री नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ। पुण्यातील कोथरूडमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये साचलं ड्रेनेजचं पाणी। ड्रेनेज लाईन तुंबल्याने सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी। नागपूरकरांची पावसाची प्रतीक्षा संपणार। पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज। 17 ते 21 जून दरम्यान नागपूरसह विदर्भात पाऊस बरसणार। आता पाहूया या पावसाचा राज्यभरावर कसा परिणाम झालाय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो। लोणावळ्यात गेल्या 24 तासात 143 मिलीमीटर पावसाची नोंद। पुणे शहराच्या धरणसाखळीत पावसाचा जोर। खडकवासलाच्या पाणी पातळीत वाढ। खडकवासला प्रकल्पामध्ये सध्या 5.25 टीएमसी पाणीसाठा। मागील 24 तासात खडकवासला धरणात 18 मिलीमीटर पावसाची नोंद। अहिल्यानगरमधील कळमजाई धबधबा प्रवाहित। सततच्या पावसामुळे कळमजाई देवीच्या मंदिर परिसरात निसर्गरम्य वातावरण। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरचा राजाराम बंधारा पुन्हा पाण्याखाली। बंधाऱ्यावरील वाहतूक बंद। पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। मुसळधार पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान। अनेक भागातील लागवड केलेली रोपं वाहून गेली। शेतकरी आर्थिक संकटात। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात पावसाची संततधार कायम। मुसळधार पावसामुळे नदीवरील भात शेती पाण्यात। पेरणी केलेली भात पीक पाण्याखाली। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली। सध्या अंबा नदीची पाणी पातळी 8.90 मीटरवर। रायगड जिल्ह्यात 84 मिलीमीटर पावसाची नोंद। कुर्ला स्टेशन परिसरात पाणी साचलं। नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते। रत्नागिरी जिल्ह्यातील मागजन कळंबुशी मार्ग पाण्याखाली। मागजन गावाला 5 किलोमीटरपर्यंत पाण्याचा वेढा। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत।